अस्माकम् अतिथयः विश्वविद्यालयस्य हस्तलिखित स्रोत केन्द्रद्वारा आयोजिते मैन्युस्क्रिप्ट अवेयरनेस प्रोग्राम हस्तलिखित जागृतीकरण कार्यक्रमः तस्मिन् विश्वविद्यालये सर्वेभ्यः अहं स्वागतं व्याहरामि। अथवा तस्य महत्त्वविषये अथवा तस्य सम्पादनस्य विषये जागृतीकरणं तदत्यन्तम् अपेक्षितमस्ति इति आशयेन नेशनल मिशन फॉर मैन्युस्क्रिप्ट्स न्यू दिल्ली तेषां द्वारा भारते आभारतं भिन्नभिन्न कार्यक्रमाः आयोजिताः भवन्ति। अस्मिन् मासे एव भारतस्य मिनिमम देशभागेषु एतादृश कार्यक्रमाः आयोजिताः सन्ति इति इंटरनेट माध्यमेन ज्ञातम्। तर्हि तादृश एकः उपक्रमः अत्रापि अस्माकं विश्वविद्यालये आयोजितः। अस्मिन् सन्दर्भे एक प्रशस्त एन्डोलजिस्ट् दद्मः। संभूष्यं सदपत्यवत् परकरात् संरक्ष्यं च सुक्षेत्रवत् संशोध्यं व्रणिताङ्गवत् प्रतिदिनं वीक्ष्यं च सन्मित्रवत् बध्यं बध्यवत् अश्लथं दृढगुणैः स्मर्यं हरेर्नामवत् नैवं सीदति पुस्तकं खलु कदाप्येतत् गुरूणां वचः इति एक प्रसिद्ध एक श्लोकः। तं श्रुत्वा तस्य किञ्चित् एकवाक्येन तस्य अर्थमपि उक्त्वा आरम्भं कुर्मः। लिसनर विथ स्ट्रांग थ्रेड्स and to be always thought of like the Lord's name। तस्य कार्यक्रमस्य आरम्भः दीपप्रज्वालनेन सह भवति। हरिः ओम्। अग्निर्ज्योतिर्ज्योतिरग्निः स्वाहा सूर्यो ज्योतिर्ज्योतिः सूर्यः स्वाहा अग्निर्वर्चो ज्योतिर्वर्चः स्वाहा सूर्योर्वर्चो ज्योतिर्वर्चः स्वाहा ज्योतिः स्वाहा भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाक्पुंसस्तनु संस्कृत
समन्वयकम डॉक्टर गुरु कालिदास तसेच विद्येची देवता मा सरस्वती यांच्या प्रतिमेस सर्वप्रथम अभिवादन करतो. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर पंकज चांदे साहेब, प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सन्माननीय जोशी साहेब, विशेष अतिथी डॉक्टर वरहाड पांडे साहेब, आज या कार्यक्रमाकरिता विशेष स्पीकर म्हणून ज्यांना आम्ही बोलावलेलो आहोत अशा डॉक्टर महुलीकर मॅडम, तसेच सन्माननीय डॉक्टर पाठसकर मॅडम, आमच्या ग्रंथपाल डॉक्टर दवे मॅडम, तसेच विभाग प्रमुख डॉक्टर पुरी मॅडम, मंचासमोर उपस्थित सर्व हस्तलिखित दाते, ग्रंथदाते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज मॅन्युस्क्रिप्ट अवेअरनेस प्रोग्राम करता इथे जमलेलो आहोत. आणि मॅन्युस्क्रिप्ट अवेअरनेस प्रोग्राम आपण का देतो आहोत याबद्दलची प्रस्तावना मला इथे सांगण्याकरिता प्राचारण केले गेलेले आहे. मला असं वाटतं की मॅन्युस्क्रिप्ट अवेअरनेस प्रोग्राम आपण का घेतो हे सांगण्या अगोदर मला मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय हे सांगणं जास्त गरजेचं वाटायला लागलेलं आहे. याचं कारण असं आहे की मी या कार्यक्रमाकरिता जेव्हा जेव्हा समाजामध्ये गेलो, लोकांकडे गेलो, पत्रिका दिला, त्यांना आमंत्रित केलं, तेव्हा प्रत्येकाने मला हाच प्रश्न विचारला की मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय होते. आणि आज या कार्यक्रमाकरता काही मीडियाचे लोक पण आलेले होते, त्यांनी सुद्धा मला हेच विचारलं की मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय, हा कसा तुमचा प्रोग्राम आहे, मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय नेमकं हेच अनेकांना, बरेच लोकांना कळत असेल पण अनेकांना हे कळणं कठीण झालेलं आहे. तेव्हा मॅन्युस्क्रिप्टचं प्रिझर्वेशन कसं करायचं, मॅन्युस्क्रिप्टच्या प्रिझर्वेशनच्या काय मेथड्स आहे, मॅन्युस्क्रिप्टचं इम्पॉर्टन्स काय आहे, या सर्व गोष्टी कळणे फारच कठीण झालेलं आहे समाजाला. आणि मॅन्युस्क्रिप्ट हे देशाची एक धरोहर आहे, नॅशनल हेरिटेज आहे. आमच्या ग्रंथालय व माहितीशास्त्रामध्ये आम्ही 3 प्रकारचे डॉक्युमेंट्स डिवाइड करत असतो: प्रायमरी डॉक्युमेंट, सेकंडरी डॉक्युमेंट आणि टर्चरी डॉक्युमेंट. तर मॅन्युस्क्रिप्ट हे प्रायमरी डॉक्युमेंट मध्ये येतो. आणि प्रायमरी डॉक्युमेंट म्हणजे काय हे जर आपण पाहिलं तर प्रायमरी डॉक्युमेंट मध्ये ओरिजिनल इन्फॉर्मेशन समाविष्ट असते. प्रायमरी डॉक्युमेंट मध्ये फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन समाविष्ट असते. आणि प्रायमरी डॉक्युमेंट मध्ये पहिल्यांदा प्रकाशित होणारी किंवा पहिल्यांदा लिहिल्या जाणारी इन्फॉर्मेशन समाविष्ट असते. अशा ह्या प्रायमरी डॉक्युमेंट मध्ये मॅन्युस्क्रिप्ट मोडतं, एवढं इम्पॉर्टन्स या मॅन्युस्क्रिप्टचं आहे. आणि हे संशोधनाकरिता फारच महत्वाचे असतात. आणि म्हणून या समाजामध्ये मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय, त्याचं प्रिझर्वेशन आपण का करायला पाहिजे, या बाबतीत आपण इथे हा कार्यक्रम ठेवलेला आहे. मला कळलं तेव्हा सरकारने काय केलं की या मॅन्युस्क्रिप्टचं प्रिझर्वेशन व्हायला पाहिजे, या मॅन्युस्क्रिप्टचं डिजिटायझेशन व्हायला पाहिजे, या मॅन्युस्क्रिप्टचा प्रसार व्हायला पाहिजे, लोकांमध्ये जागृती व्हायला पाहिजे. हे जेव्हा गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं तेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कल्चर यांनी NMM ची स्थापना केली. आता NMM म्हणजे काय हा एक प्रश्न लोकांसमोर आहेच. ते NMM नॅशनल मॅन्युस्क्रिप्ट मिशन 2004 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कल्चर आणि नॅशनल मॅन्युस्क्रिप्ट मिशनची स्थापना केली. आणि नॅशनल मॅन्युस्क्रिप्ट मिशनने काय केलं तर या देशामध्ये विविध राज्यांमध्ये मॅन्युस्क्रिप्टचं जतन करण्याकरिता, मॅन्युस्क्रिप्टचा डाटा कलेक्ट करण्याकरिता वेगवेगळे उपक्रम लोकांसमोर ठेवले.
त्यापैकी मॅन्युस्क्रिप्ट रिसर्च सेंटर, MRC ज्याला आम्ही म्हणतो, मॅन्युस्क्रिप्ट कन्झर्वेशन सेंटर्स, विविध जागृतीचे प्रोग्राम्स, आणि 2003 मध्ये NMM ची स्थापना झाली आणि 2004 मध्ये माननीय कुलगुरूंच्या अथक प्रयत्नातून या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाला हस्तलिखित स्तोत्र केंद्र अशा प्रकारचे एक प्रोजेक्ट प्राप्त झालं आणि त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम आज घेत आहोत. या प्रोजेक्टला जेव्हा आम्ही इथे आणलं तर सर्वात पहिले समन्वयक म्हणून जर आमच्या या प्रोजेक्टचे कोणी असेल तर ते आहेत सन्माननीय डॉक्टर पेन्ना सर. आणि 2005 मध्ये त्यानंतर काही कारणास्तव विजय कुमार सरांकडे या समन्वयक पदाचा चार्ज आलेला आहे. या दोन्ही लोकांनी मिळून त्या कालावधीमध्ये जवळजवळ 6000 मॅन्युस्क्रिप्ट कलेक्शन केलेलं आहे आणि हे 6000 मॅन्युस्क्रिप्टचं कलेक्शन NMM ला पाठवून मॅन्युस्क्रिप्ट ज्यांच्याकडून आपण घेतलेले आहेत किंवा ज्यांच्याकडून डाटा घेतलेला आहे त्याच्या नावासहित NMM च्या वेबसाईटवर प्रकाशित सुद्धा झालेले आहेत. मॅन्युस्क्रिप्ट गोळा करण्यामध्ये मदत केलेली आहे. ज्या लोकांनी आम्हाला मॅन्युस्क्रिप्ट गिफ्ट दिलेले आहेत, ग्रंथ गिफ्ट दिलेले आहेत, त्या काही लोकांचा सत्कार आम्ही इथे ठेवलेला आहे याच कार्यक्रमामध्ये. तुम्ही लोकांनी हेल्प केलेली आहे आम्हाला. म्हणतात संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, शतेषु जायते शूर, शतेषु जायते शूर सहस्रेषुच पंडितः, वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. म्हणजे 100त एखादा शूर मिळू शकेल तुम्हाला, 1000त एखादा पंडितही मिळू शकेल, 10,000त एखादा वक्ता सुद्धा मिळू शकेल, पण दाते मिळणं फार कठीण आहे आणि ते आम्ही प्राप्त केलेले आहे, ते आम्ही मिळवलेले आहे. हे आमचं एक धरोहर आहे आणि हे सगळं तुमच्या सहकार्यानं आम्हाला शक्य झालेलं आहे. मॅन्युस्क्रिप्टला उपयोग होतो आहे तेव्हा याला केवळ 4 दिवारीच्या अंदर कोंबून ठेवू नका. त्यांना बाहेर काढा, डिसिमिनेट करा, त्याचं व्यवस्थित प्रिझर्वेशन करा आणि शक्य झाल्यास अशा ठिकाणी गिफ्ट करा की ज्या ठिकाणी संशोधनाकरिता या मॅन्युस्क्रिप्टचा उपयोग होऊ शकेल. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे दरवाजे आपल्यासाठी नेहमी खुले राहणार. तेव्हा मी जाता जाता विनंती करतो की आपण सर्वांनी किमान गिफ्ट जर द्यायचं नसेल तुम्हाला तर आमच्याकडे अमुक प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत, त्याची लिस्ट आम्ही माणसं पाठवू, आम्ही व्यक्ती पाठवू, आमचे प्रकल्प सहाय्यक पाठवू तुमच्याकडून आणि ते आम्ही कलेक्ट करून घेऊ. त्यासाठी लागणाऱ्या प्रिझर्वेशनसाठी लागणारा जे काही आयडियाज आहेत, मेथड्स आहेत, नॉलेज आहे, तुम्ही इथून घेऊनच जाल. आज तुम्हाला भरपूर काही इथे दिवसभराच्या प्रोग्राम मध्ये मिळणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती लागली तर निश्चितच आमच्या या विद्यापीठाला, या विद्यापीठाच्या ग्रंथालयाला, या विद्यापीठाच्या हस्तलिखित स्त्रोत केंद्राला आपण कळवू शकता. एवढं बोलून माझे प्रास्ताविक मी संपवतो. धन्यवाद. रिसर्च manuscript medieval history of medieval Marathi literature and supplementary volume 1 to 7 पर्यंतम येथे हि तत्र प्रकाशितम अनन्तरं complete works of Ramadas, अनन्तरं complete works of Tukaram दाः सन्ति. तेषां स्वागतं कर्तुम् अहम् अस्मत् विश्वविद्यालयस्य ग्रन्थमालां डॉक्टर हर्षदेव महोदय